प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की डॉक्टर आले तिथे आणि आरवला म्हणताय मला तुझ्याशी बोलायचे. आरव म्हणतोय बाबा मला नाही बोलायचे, हात सोड माझा. डॉक्टर म्हणतात अरे तू जे बोललास त्यावर मी विचार करतोय. आरव म्हणतो काय विचार केलायस तू? डॉक्टर म्हणतात की मी गौतमीशी लग्न करायला तयार आहे. आणि दोन्हीही पोरं खूप खुश होतात आणि बिलगतात डॉक्टरांना. पण डॉक्टर काय टेन्शनमध्ये हे त्यांनाच माहिती. प्रेक्षकांनो, बयोला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. बयो जरा टेन्शनमध्येच असते. ती सुमन आत्यालाही धक्का मारते. सुमन आत्या म्हणतात काय ग काय झालं, थांब जरा नाश्ता करून जा. बयो तिथे बसते टेबलवर, पण गौतमी येऊन म्हणते काय ग काय मारक्या म्हशीसारखी बघतेस माझ्याकडे. आता बयो तिथूनही उठून जाते. सुमन तिच्या मागे जाते पोहे तिने खावे म्हणून. आता इरा येते आणि गौतमी सोबत नाचायला लागते आणि म्हणते मम्मा तू जर ही न्यूज ऐकशील ना तुला विश्वासच बसणार नाहीये. आणि फायनली सांगते की ते शुभमकर तयार झालेत म्हणून. ही पण नाचायला लागते गौतमी. डॉक्टर आल्यावर लगेच त्यांना बिलगते आणि म्हणते शुभमकर मी खूप खूप खुश आहे आज. पण डॉक्टर मात्र अगदी खोटं हसू चेहऱ्यावर आणतात आणि इराला म्हणतात मी येतो हं इरा. आता ही विचारते इरा खरंच तुझा बाबा हो म्हणायला आहे ना? इरा म्हणते हो ग मम्मा. आणि दोघी मायले की नाचायला लागतात. पण बिचारे इकडे घना आणि गोट्या लोकांच्या फुकट दाड्या आणि फुकट चहा पाजून थकून गेले. घनाची चहाची पावडर पण संपली आहे. यांच्याकडे काही विकत वस्तू आणायला पैसे पण नाही आहे. त्यातनं गावातले लोक रमाकांतचा धाक दाखवून यांच्याकडनं फुकट वस्तू घेऊन जात आहे. म्हणजे चहासुद्धा फुकट नेत आहे. आणि नाही दिला तर रमाकांत शेठला सांगू असंही म्हणताय. निवडणुकीची हवा दुसरं काय. आणि बराच कळप आलाय आता फुकट दाढी करायला आणि फुकट चहा प्यायला. बिचारे घना गोट्या. डॉक्टर दवाखान्यात आले तेव्हा संतोष दादा काही वाक्य वाचत असतात की मला दुसऱ्यांच्या सुखासाठी माझ्या सुखाचा त्याग करावाच लागेल. आणि हे वाक्य डॉक्टरांना त्यांच्यावर अगदी परफेक्ट फिट बसले असं वाटतंय. आणि ते ऐकून ते जरा डिस्टर्बच झालेत. संतोष दादा नाटकाची रिहर्सल करत असतात आणि अचानक त्यांचं लक्ष जातं डॉक्टरांकडे. ते म्हणतात अरे माझं लक्षच नाही तुम्ही आलात डॉक्टर, मी दवाखाना स्वच्छ करून ठेवला. डॉक्टर आता दवाखान्यात आले आणि भारती त्यांच्या फोटोशी बोलू लागलेत. भारती मी खूप एकटा पडलोय हो, तुम्ही का गेलात मला सोडून? मला त्या गौतमीशी अजिबात लग्न करायचं नाही आहे, पण मुलांसाठी मला हे करावं लागतंय. तेवढ्यात गौतमी येते तिथे डब्बा घेऊन डॉक्टरांचा आणि म्हणते तू नाश्ताच केलास नाही शुभमकर, ये मी तुला भरवते. डॉक्टर म्हणतात ठेव तिथे, मला खायचं नाही आहे. गौतमी आता त्यांना बिलगायला लागते पुन्हा की आता सगळं पहिल्यासारखं होईल, छान होईल. डॉक्टर म्हणतात हे बघ गौतमी मला अजिबात इच्छा नाही आहे तुझ्याशी लग्न करायची. मी हे सगळं माझ्या मुलांसाठी करतोय. खरं तर तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी मरण पत्करीन. त्यावर गौतमी म्हणते मी बदलली आहे रे. पण डॉक्टर काहीच बोलत नाहीत आणि गौतमी निघून जाते. अनु टीचर सकाळी सकाळी पूजा करत असतात. बयो येते तेव्हा त्या खुश होतात. त्या म्हणतात बयो वा आज सकाळी सकाळी. बयो म्हणते टीचर मी तुम्हाला जे काही सांगितलंय आरव दादाच्या आईबद्दल ते तुम्ही विसरून जा. आणि तुम्ही कोणाला सांगितलं नाही आहे ना? अनु टीचर म्हणतात का गं काय झालं, बस इथे. बयो रडायला लागते. टीचर आपुलकीने तिची विचारपूस करताय बयो काय झालं, तू अशी रडू नकोस, तू एक फायटर मुलगी आहेस ना? आणि बयो सांगते आता सगळं संपलंय, माझे बाबा लग्न करायला तयार झालेत इराच्या आईशी. हे ऐकून अनु टीचरला जरा धक्काच बसलाय. बयो म्हणते आता काहीच होऊ शकत नाही. अनु टीचर म्हणतात असं हरायचं नाही बयो, आणि तू जर अशी माघार घेतलीस तर तुझ्या बाबांचं नुकसान होऊन बसेल. बयो म्हणते पण मी काय करू, मी जर काही करायला गेले तर इरा आणि आरवला वाटेल मी त्यांच्या आईवडिलांना दूर करते त्यांच्यापासनं. आता काहीच होऊ शकत नाही टीचर, आपण आता सगळं विसरून जाऊयात. पण अनु टीचर तिला जरा उभारी देतात. हे बघ बयो असा विचार करू नकोस, अशी माघार पत्करू नकोस. तू जर अशी माघार पत्करलीस तर तुझ्या वडिलांचं खूप नुकसान होईल. त्यांना त्या गौतमीबद्दल कळलंच पाहिजे ना. तू एक काम कर, तू तुझी शाळेची बॅग घे, मी बघते काय करायचं ते. त्यांना हे सगळं आजच कळलं पाहिजे. बयो म्हणते तुम्ही काय करणार आहात अनु टीचर, तुम्हाला उगाच सगळेजण वाईट म्हणतील ना जर तुम्ही यामध्ये बोललात तर. अनु टीचर म्हणतात तुझ्यासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे, आणि तुझ्या बाबांचं नुकसान होण्यापेक्षा वाईटपणा घेतलेला कधीही चांगला. तू काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं नीट होईल. तू तुझी बॅग घेऊन ये आणि शाळेत जा. तर आता बयो तिची बॅग घ्यायला घरी जात असते आणि अनु टीचरने ठरवले की डॉक्टरांशी या विषयावर बोलायचं आहे. तर आता बयो आणि इरा दोघीही एकमेकांना पुन्हा टक्कर देतात. बयो आज किती टक्करा देतीये. आता सॉरी म्हणते ती इराला, पण इरा नेहमीप्रमाणे तिला 4 शब्द ऐकवतेच. काय ग बावळट मुद्दाम केलंस ना हे? आरव म्हणतो बयो काय झालं, कुठे गेली होतीस न सांगता? त्यावरती इरा म्हणते ही गेली असेल त्या अनु टीचरकडे, हल्ली खूप वाढलंय हिचं तिथे जाणं. बयो म्हणते सॉरी दादा माझं काम होतं ॲक्च्युली त्यांच्याकडे, पण मी माझी बॅग घेऊन येते, तुम्ही व्हा पुढे शाळेमध्ये, मी आलेच.
असं म्हणून बयो घरी गेली. आरव म्हणतो लवकर ये बयो. इरा म्हणते दादा ही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे आपल्या मम्माच्या आणि डॅडाच्या लग्नामध्ये. आरव म्हणतो नाही ग, असं काही होणार नाही आहे. गौतमी घरी मोठ्याने उड्या मारायला लागते. ती गोजा आत्याला नाचवत असते तर गोजा आत्या सुमनच्या अंगावर पडतात. सुमन म्हणते काय ग आत्ते, अगं आत्ता पडली असतीस तर 4 माणसाला बोलवावं लागलं असतं. त्यावरती आता म्हणजे यांची जरा चर्चाच झाली आहे. पण गौतमी म्हणते ए सुमन आज जेवायला काय करणार आहे. सुमन म्हणते शेलग्याची भाजी आणि भाकरी आणि सकाळची वालाची उसळ आहेच आहे. त्यावर गौतमी म्हणते ई असं काही करू नकोस, तू काहीतरी छान कर. सुमन म्हणते मला नाही बाबा ते मुंबईच्या लोकांसारखं जेवण बनवता येत, म्हणजे मुंबईच्या पद्धतीचं. त्यावर गौतमी म्हणते आपण एक काम करूया, आपण बाहेरून जेवण मागूया. आता सुमन म्हणते अगं वहिनी पावसाळ्याचे दिवस आहेत, पोटं खराब होतील, मी करते ना घरी स्वयंपाक. त्यावर गौतमी म्हणते तुला आज सुट्टी, मी बघते काहीतरी, आज मीच करेल. पण सुमन म्हणते तू कर ना वहिनी. गौतमी म्हणते मी नाही करणार स्वयंपाक, पण तुला सुट्टी आज. आता ही विचारते काय ग काय झालं, म्हणजे गोजात्या विचारताय गौतमीला. आणि गौतमी सांगते की शुभंकर माझ्याशी लग्न करायला तयार झालाय. गोजात्यांना आश्चर्यच वाटतंय. गौतमी म्हणते लागला ना शॉक. गोजात्याला खुर्ची बिडची घेऊन बसलाय, हे कसं झालं, काय झालं, तुला स्वतः बोलला का शुभंकर. गौतमी म्हणते तो नाही बोलला, मला मुलं बोललेत. पण गोजात्या म्हणतात मग त्याने तुला मनापासून स्वीकारलंच नसेल. गौतमी म्हणते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, तो मला मनापासून स्वीकारो न स्वीकारो, मला कुठे नवरा बायको म्हणून त्याच्यासोबत राहायचं आहे. मला फक्त या गावात येऊन माझे मनसुबे पूर्ण झालेत या गोष्टीचं चीज वाटतंय. म्हणजे मी इथे माझ्या मनाविरुद्ध राहत होते त्याचं चीज झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही सासूबाई एक काम करा, लवकर आवरा, आपल्याला बाहेर जायचे. गोजात्या म्हणते अगो कुठे पण. गौतमी म्हणते चलाव तुम्ही माझ्यासोबत. गौतमी आज नुसती उड्याच मारतीये आणि बयो टकरा देतीये. असो अनु टीचर आलेले असतात दवाखान्यात. डॉक्टर पेशंटला चेक करत असतात. अनु टीचरला थोड्या वेळ थांबायला सांगतात. टीचर म्हणतात काही हरकत नाही आहे. टीचर तिथे बसल्यात पण त्यांच्या मनात विचार चाललेत की मी जे करते ते योग्य आहे की नाही. खरं तर त्यांचा हा पर्सनल मॅटर आहे, पण मला सरस्वतीसाठी हे करायला हवं. खरं तर अनु टीचरने खूप मोठी हिंमत दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता तो पेशंट बाहेर जाताना सांगतो की तुम्हाला डॉक्टरांनी आत बोलवलं आहे. अनु टीचर आत बसतात. डॉक्टर विचारतात काय हो बरी नाही आहे का तुमची तब्येत. अनु टीचर म्हणतात नाही तसं काही नाही आहे, मी बरी आहे आता. मग डॉक्टर विचारतात मग इकडे कसं काय येणं केलं. आता अनु टीचर काही बोलणार तेवढ्यात इकडे या दोन्ही बया येऊन अवतरल्या आहेत, गौतमी आणि गोजात्या. आता अनु टीचर सांगू शकतील की नाही डॉक्टरांना हा जरा प्रश्नच आहे. गौतमी विचार करते ही बाई इथे काय करतीये. असो फार मोठा निर्णय आहे, त्यामुळे माझी तरी इच्छा आहे की डॉक्टरांनी गौतमीशी अजिबात लग्न करू नये. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अनु टीचर त्यांना सांगू शकतील का काय सत्य आहे ते. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय इरा गावभर सांगत फिरली आहे माझ्या मम्माचं माझ्या बाबाशी लग्न आहे आणि बयोला तिने एक चॉकलेट दिले, तेही उष्ट दिसते मला आणि अर्धवट कापलेलं, आणि ते पण खाली पाडते आणि म्हणते तुला तर आनंद झालाच नसेल. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.